नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27 मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी आज छाननी अंती 28 अर्ज वैध तर 5 अर्ज अवैध ठरले आहेत. छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे, ज्यात बहुजन समाज पार्टीचे राजेश रामकिसन मल्लाह, आपकी अपनी पार्टी पीपल्स मधून बाळा व्यंकटेश विनायक नाडर अपक्ष उमेदवार, समीर बबन मोरे शिवसेनेचे रवींद्र दत्ताराम वायकर अपक्ष उमेदवार, सुनील भीमा चव्हाण समाज विकास क्रांती पार्टी मधून हरिशंकर यादव अपक्ष उमेदवार, मनीषा रवींद्र वायकर भीमसेना अपक्ष ॲडव्होकेट मितेश वार्णिय अपक्ष उमेदवार, कपिल सोनी राईट टू रिकॉल पार्टीचे मनोज श्रावण नायक अपक्ष उमेदवार, संजीव कुमार अप्पाराव कालकुरी अपक्ष उमेदवार, संतोष माणिक रायबाण अपक्ष उमेदवार, श्रावण राजाराम इंगळे अपक्ष उमेदवार, गजानन तुकाराम सोनकांबळे अपक्ष उमेदवार, रुदा धनंजय शिंदे इंडिया ग्रीन्स पार्टीच्या सारिका डबराल, बहुजन मुक्ती पार्टीच्या सुषमा दयानंद मेहता, वंचित बहुजन आघाडी पार्टीचे परमेश्वर अशोक रणशूर अपक्ष उमेदवार, लता पांडुरंग शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल गजानन कीर्तीकर, भारत जन आधार पार्टीचे सुरिंदर मोहन अरोरा, हिंदू समाज पार्टीचे भरत खिमजी शाह अपक्ष उमेदवार, रोहन साटोने या उमेदवारांचा अर्ज वैध ठरला आहे. तर अपक्ष उमेदवार आफ्ताब मशवूद खान अपक्ष उमेदवार, नेहाल सय्यद अपक्ष उमेदवार, अब्दुल वसीम अपक्ष उमेदवार, अब्दुल हकीम शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुप्रिया अमोल कीर्तीकर, मिशन ऑल इंडिया इंडिपेंडेंट जस्टिस पार्टीचे प्रभाकर साधू यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत 6 मे 2024 अशी आहे. जळगाव मध्ये शीतपेय बनवण्याच्या नावाखाली सुरू असलेला बनावट देशी दारू कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. जळगाव MIDCतील K10 सेक्टर मध्ये शीतपेय कंपनीच्या नावाखाली बनावट देशी दारू बनवण्याचा कारखान्यावर राज्य उत्पादक शुल्क विभाग व जिल्हा प्रशासन विभागाच्या वतीने शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास छापा टाकून अंदाजे 50 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत. याबाबत MIDC पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या निवडणुकीचा फायदा घेत MIDC भागात असलेल्या K10 येथील मंदार आयुर्वेदिक प्रोडक्ट या कंपनीत शीतपेय बनवण्याच्या नावाखाली बनावट देशी दारू बनवून त्याची बाजारात बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने MIDC पोलिसांच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास मंदार आयुर्वेदिक प्रोडक्ट कंपनीत छापा टाकला. दरम्यान पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आतून दार बंद करून घेतले होते, परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश करत बनावट देशी दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या ठिकाणी दारू पॅकिंग साठी लागणारे रिकामी बॉटल्स, 32 बॅरेल तयार असलेली दारू, मशिनरी सामान आणि 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त महोदयांच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साइज डिपार्टमेंट वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी रेड टाकत असतात. मागच्या कालावधीमध्ये 123 ठिकाणी असा रेड टाकून मोठ्या प्रमाणात बनावट दारू, अवैध हातभट्टीच्या दारू या सगळ्यावर मोठ्या कारवाई या एक्साइज डिपार्टमेंटच्या माध्यमातून विठ्ठल बुकनजी आणि त्यांची पूर्ण टीमनी चांगल्या प्रकारे पूर्ण जिल्हाभरात राबवलं होतं. या विषयामध्ये एक गोपनीय माहिती सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याला प्राप्त होता. या रेड टाकताना काल रात्री सुमारे 2:30 वाजता त्यांनी या ठिकाणी MIDC मध्ये रेड टाकला. त्या ठिकाणी रेड टाकताना त्याला एंट्री मिळाला नाही, तर त्याच्यासाठी अगदी त्यांना दार तोडून आतमध्ये घुसावं लागला. त्याच्यामध्ये एक कर्मचारीला किरकोळ जखमी पण त्या कर्मचारी झालेला आहे. या रेड टाकताना आपल्याला एक परिपूर्ण फॅक्टरी बनावट दारूच्या या ठिकाणी मिळाला. बनावट दारू म्हणजे नॉन एक्साइड पेड दारू आहे आणि या दारूला कुठलेही लायसन्स नाही. याच्यामध्ये बनावट लेबल होता, त्याच्यामध्ये ते म्हणजे देसी दारूची एक ब्रँड तयार करत होते. जो तयार मुद्दा माल आहे त्याच्या जो व्हॅल्युएशन काढण्यात आलेला आहे, प्राथमिक व्हॅल्युएशन काढण्यात आलेलं आहे, ते जवळपास 50,59,000 रुपयाचं व्हॅल्युएशन आहे. आणि जो या ठिकाणी रिकामी बॉटल्स, जो प्लास्टिकचे बॉटल्स, त्याचे कॅप्स, त्याच्यामध्ये स्टिकर्स आणि रॉ मटेरियल, त्याबरोबर काय रेडी दारू, या सगळ्याचे यदि आपण हिशोब काढला तर त्याच्या व्हॅल्युएशन आणखी पुढे जाणार आहे, जो संभाव्य व्हॅल्युएशनमध्ये येणार आहे. याच्याशिवाय या ठिकाणी काय औषध पण मिळालेलं आहे. हे बेसिकली आयुर्वेदिक औषध, जो शक्तिवाढसाठी जो औषध वापर होतो, याच प्रकारचं औषध मिळालेलं आहे. या सगळ्यांच्या म्हणजे वापर करण्याचा हेतू जो प्रथमदर्शनी दिसून येत आहे ते निवडणूक प्रक्रियेमध्ये काय प्रकारचा अडथळा निर्माण करण्यासाठी दिसून येत आहे.
निवडणुकी प्रक्रिया ज्यावेळी सुरू झाली जळगाव जिल्ह्यामध्ये, या फॅक्टरी आपल्या माहितीनुसार ये फक्त 15 से 20 दिवस या कालावधीपर्यंत ये फॅक्टरी सुरू होता। या ठिकाणी जो रॉ मटेरियल आहे हे पुढच्या 5-6 दिवसही चालणार होता। त्याचा अर्थ आहे की आपले मतदानचे दिवस पर्यंत या फक्त फॅक्टरी चालणार होता। म्हणजे थोडक्यात प्रथम दर्शनी असं दिसून येत आहे, याची अजून चौकशी होईल, परंतु प्रथम दर्शनी दिसून येत आहे की निवडणुकीच्या हेतूमध्ये या पूर्ण फॅक्टरी चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मी या ठिकाणी जो आपले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ज्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून सर्वेलन्स करून याच्यावर लक्ष ठेवून आणि योग्य वेळेमध्ये त्यांनी या ठिकाणी रेड टाकला, त्याच्यामध्ये जो काही कामगार या ठिकाणी सापडलेले आहे ते धुळे जिल्हा, जळगावचे काही भाग आणि अगदी पुणे जिल्हापर्यंतचे काही कामगार या ठिकाणी आपल्याला त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आपली 2 ट्रक ऑलरेडी आपण सामान पाठवलेलं आहे, आणखी पुढच्या काम मशिनरी जप्ती वगैरेचं काम या ठिकाणी चालू आहे। या अत्यंत चांगला काम, व्यवस्थित प्लॅनिंग आणि व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल मी विठ्ठल बुखनजी आणि आपले राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साइज विभागाचे सन्मान्य अधीक्षक महोदय आणि त्यांची पूर्ण टीमला मी खूप खूप अभिनंदन करतो। आणि या मोठ्या प्रमाणात जप्ती केल्याबद्दल आणि यामध्ये वेळेवर याच्या म्हणजे सुरू होऊन अगदी काही दिवस झाला होता, वेळेवर याच्या त्यांनी जप्ती केल्याबद्दल त्यांना अभिनंदन करतो।